चिकन लॉलीपॉप हे माझं ऑल टाइम फेवरेट स्टार्टर आहे, म्हणून म्हटलं आज आपण घरीच बनवूया आणि मनसोक्त खाऊया. तर त्यासाठी चिकन शॉपमधूनच मी हे चिकन लॉलीपॉप रेडी करून आणले होते. मस्त वॉश करून घेतले. एका बाउलमध्ये काढल्यावरती त्याच्यामध्ये चमचाभर काश्मीरी लाल मिरची पावडर, आलं लसणाची पेस्ट, चवीनुसार मीठ, डार्क सोया सॉस, व्हाईट पेपर पावडर नसेल तर ब्लॅक पेपर पावडर घालू शकता, व्हिनेगर घालायचं, व्हिनेगर नसेल तर लिंबाचा रस ॲड करायचा आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये एक अंड घालायचं फोडून, 2 चमचे मैदा, 3 चमचे कॉर्नफ्लोअर घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सगळे मसाले तर मस्त लावून झालेत. आता हे चिकन आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत 1 तासासाठी मॅरिनेट व्हायला. 1 तासानंतर मी तेल गरम करत ठेवलं होतं आणि एक एक करून लॉलीपॉप तेलामध्ये सोडला. स्लो टू मीडियम हीटवरती 5 ते 7 मिनिटांसाठी हे लॉलीपॉप मस्त रंग बदलेपर्यंत मी तळून घेतले. हाय फ्लेमवरती तळायचे नाहीत, नाहीतर मग रंग खूप जास्त डार्क होतो आणि मग आतमध्ये लॉलीपॉप कच्चे राहतात. त्यामुळे मस्त हे स्लो टू मीडियम हीटवरतीच तळून घ्यायचे. एकदम मस्त रंग येतो आणि दिसायला तर एकदम टेम्पटिंग असतात. आता बाहेरचे आणून खाण्यापेक्षा तुम्ही सुद्धा हे घरच्या घरी मस्त बनवून खाऊ शकता. एकदम सोपी रेसिपी आहे. तर माझे हे सगळे लॉलीपॉप बनून तयार झाले आणि मग मस्त मी खायला घेतले. एकदम टेस्टी होते. तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज.